प्रभाग 38 मधून आनंद नितणवरे, माहेश्वरी पटले व प्रतिभा राऊत यांना भाजपची उमेदवारी। परिसरातील रस्ते, गटारं, उद्यान व मूलभूत समस्या सोडविण्याचे उमेदवारांचे आश्वासन। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 38 मधून भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत। या प्रभागातून आनंद नितणवरे, माहेश्वरी पटले आणि प्रतिभा राऊत यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी स्वीकारली आहे। या तिन्ही उमेदवारांनी परिसरातील प्रलंबित समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 38 मधून आनंद नितणवरे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे। यावेळी बोलताना आनंद नितणवरे यांनी सांगितले की परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारं, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याला आपले प्राधान्य राहील। नागरिकांना समस्यामुक्त जीवन देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली। याच प्रभागातून माहेश्वरी पटले यांनाही भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे। त्या म्हणाल्या की कोणतेही पद नसतानाही आम्ही आजपर्यंत सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य केले आहे। नागरसेविका म्हणून नागरिकांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला तर प्रभागातील प्रत्येक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी आनंद बकाराम नितणवरे, वार्ड क्रमांक 38 जैताळा या प्रभागातून मला भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री संदीपजी जोशी आणि पदाधिकारी यांनी मला एक संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करेल। एक उमेदवार म्हणून मी या प्रभागातील काही स्थानिक गरजा आहेत, ज्या स्थानिक समस्या आहे त्या समस्यांना जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि मी खूप ऋणी आहे भारतीय जनता पक्षाचा की त्यांनी मला उमेदवारी देऊन आज ही संधी दिली। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद करतो। माझे नाव माहेश्वरी मिताराम पटले, तसंच माझा विक्की दादा म्हणून जास्त ओळखतात। तर मी फक्त चेहरा दाखवासाठी उभी आहे ना। ह्या जैताळ्यातले काही कामं, रोडाचे, गटर लाईनचे, तो विक्की दादा पद नसताना तरी 8 वर्ष झाला ते कामं सर्व करून राहिला। फक्त मी चेहरा दाखवण्यासाठी उभी आहे। असाच 15 तारखेला कमळाचे 3 बटन दाबून आम्हाला निवडून आणा आणि आमचा विक्की दादा हे सगळे कामं करणार आहे, काही राहिलेले। तसेच एकात्मा नगर, पट्टे वाटप, तेही कामं दादाने आणले आहे। 8 वर्ष लढाई केली। तसेच देवेंद्र फडणवीस सोबत पत्र पाठवले तिकडे, तिकडून ते सँक्शन केले आहे। पट्टे वाटपचे कामं ते दादाच्याच हाताने होणार आहे। तसाच करोनामध्ये 2 महिने सगळ्यांना जेवण वाढलं, किट वाटली, ते कामं सगळ्यांचे ऑक्सिजन फ्री ते घरापर्यंत पोहोचवले। ह्या दादांना पद नसताना तरी एवढे कामं केले आहे। मला निवडून द्या, ते मी पण कामं करीन, माझ्या दादा पण कामं करेल, आमचा पॅनल पण कामं करेल। मी प्रतिभा विनोद राऊत, भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार, प्रभाग नंबर 38। इथील जैताळ्यामधील 25 वर्षापासून काहीच कामं झाले नाही आहे। काँग्रेस पक्षाने काहीच कामं केलेले नाही आहे। जसे रोडची समस्या, पट्टे वाटप अर्धवट झाले आहे, मैदान नाही आहे मुलांसाठी खेळायला, शौचालय नाही आहे जैताळ्याच्या बस स्टँडवर, खूपसे असे कामं त्यांनी केलेले नाही आहे। आपल्या सत्ता नसताना सुद्धा, आपली सत्ता नसताना सुद्धा, भारतीय जनता पार्टीची सत्ता नसताना सुद्धा विक्की दादांनी भरपूरसे कामं केले आहेत। एकात्म नगरला पट्टे वाटपचे कामं केले आहे, रोड सिमेंटीकरण केलं आहे, अजून पुष्कळसे कामं केले आहे त्यांनी। आम्हाला निवडून द्या तुम्ही। आम्ही नगरसेवक पदासाठी आम्ही 3 उमेदवार उभे आहोत। पॅनलला पूर्ण करा आणि आम्हाला निवडून आणा। आम्ही तुमची जरूर मदत करू, कामं करू, जनतेची सेवा करू। विजय भाऊ राऊत हे सुद्धा आधी भरपूर यांनी कामं केले होते आणि त्याच्या मागे विक्की पटले यांनी सुद्धा भरपूर कामं केले आहेत, करतच आहे, सोबत आहे। आमचा पूर्ण पॅनल सोबत आहे। तुमचे कामं होईल, भरपूर कामं होईल। 3 कॅन्डिडेट उभे दिले आहेत जे तुमचे कामं करणार आणि करणारच। माझं नाव लक्ष्मी पाटील, प्रभाग 38, रमाबाई आंबेडकर नगर,
इथे आमच्या जैताळ्यामध्ये इतके वर्ष झालेले आहे. मी 25-30 वर्ष झाले या कार्यकर्त्यासोबत राहते, पण एकही काम नाही झालेलं आहे. पण आमच्या विक्की दादानी एवढी सुधारणा केली जैताळ्यामध्ये की स्मशान घाट पासून तर जैताळ्याच्या गल्ल्या गल्ल्या म्हणजे चमकून टाकला आमचा जैताळा. आणि याच्या पुढे पण तो छान काम करेल. आणि आमच्यासोबत जे उमेदवार आहे ते पण आमची कामाचीच आहे आणि ते मन लावून कामं करतील. आणि जेवढे आमच्या कार्यकर्त्यासोबत फिरतात मन लावून कार्य करतात त्या पण. आणि सहभाग भाऊच्या पाठीशी आहे सगळ्यांचा. आणि तिघांसोबत आम्ही सगळे कार्यकर्ता योजना आणलेल्या आहे. आणि इथे लाभार्थी खूप आमचे लाभ दिला आहे लोकांना, भांड्यापासनं घरकुलपासनं आणि आपले पट्टे वाटप हे सगळे आमच्या विक्की भाऊ दादांनी केलेले आहे काम. ॲम्ब्युलन्स मेन गोष्ट आमचे पट्टे वाटप आणि आमच्या जैताळ्यामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा गरिबांसाठी हे खूप जोरदार काम केलंय बघ. माझं नाव सौ संजीवनी अशोकराव उमाडे आणि प्रभाग क्रमांक 38 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश्वरीताई मिताराम पटले, प्रतिभाताई विनोद राऊत आणि आनंदभाऊ नितनवरे हे पक्षाने यांच्यावर विश्वास टाकून इतके चांगले उमेदवार दिले की आता आम्ही अशी ग्वाही देतो आमच्या प्रभागातर्फे की आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवाराचा भरघोष मताने विजयी होणार आहे आणि आम्ही लीडवर येणार आहोत. आणि या प्रभागातले कार्यकर्ते सगळे सक्रिय आहेत आणि विश्वासाने काम करणारे आहेत. कारण विक्कीभाऊ पटलेंनी नगरसेवक नसताना जी कामं केले ते नगरसेवकांनी नाही केले. या रमाबाई मध्ये पट्टे वाटप करण्यासाठी विरोध होता, ह्या जंगल झुडपी म्हणून दाखवण्यात आला. आणि या रमाबाई मधले एकही कर्मचारी असो कोणी असो कोणाचंही काम न करता विरोध पक्षांनी आमच्या विक्की दादांनी मेट्रोमध्ये किती मुलं लावले, प्रत्येक ठिकाणी त्यांचे कर्मचारी आहेत. या प्रभागामध्ये कुठल्याही समस्या असो तर लोक विक्की दादाकडे जातात, नगरसेवकाकडे जात नाही. कोणती महिलाची असो, अमुलस असो किंवा महिलांच्या घरामध्ये काही अडचण असो, आर्थिक परिस्थितीत अडचण असो, सगळे कामं आजपर्यंत विक्की भाऊ मिताराम पटलेंनी केले आहे. आणि या प्रभागातर्फे आम्ही ग्वाही देतो की महेश्वरीताई पटले, प्रतिभाताई विनोद राऊत आणि आनंदभाऊ नितनवरे हे आमचे उमेदवार सक्रिय आहेत, सक्षम आहेत. आम्ही भरघोष मताने त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. आम्ही ग्वाही देतो की यावेळेस आमच्या कमळाचाच विजय होणार आहे. आणि देवेन भाऊने आमच्यावर विश्वास टाकला तर आम्ही सक्रियपणे काम करू. आणि या प्रभागातर्फे आमचे तिन्ही उमेदवार पॅनल सहित आम्ही निवडून देऊ. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. दरम्यान प्रभाग क्रमांक 38च्या भाजप पॅनलमध्ये प्रतिभा राऊत यांनीही उमेदवारी स्वीकारली आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की जैताळा परिसरात आजपर्यंत कोणतेही ठोस विकासकाम झालेले नाही. मुलांसाठी उद्यानांची कमतरता, खराब रस्ते आणि गटारांच्या समस्या आजही कायम आहेत. भाजप निवडून आल्यास या सर्व प्रश्नांवर ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. अखेर प्रभागातील सर्व नागरिकांनी भाजपच्या पॅनलला मतदान करून संधी द्यावी, अशी विनंती या तिन्ही भाजप उमेदवारांनी यावेळी केली आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।